आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पुष्पा. हा बोला नंदे, काय काम होतं? हो, थोडं बोलायचंय तुझ्याशी. ये ना, ये. काय झालं नंदे? तेच मला तुला विचारायचंय. मला सांग, रुद्रला काय झालंय? रुद्रला काय झालंय? काही नाही, त्याला काय होणार आहे? मी त्याची आई नसले ना तरी मला कळतंय की त्याच्या मनात काहीतरी वादळ चालू आहे. गौरीचा नवरा आला ना तेव्हापासून तो वेगळाच वागतोय. नाही ग, असं काही नाहीये. मी ओळखते त्याला पुष्पा. त्याच्या मनाची घालमेल, घुसमट, चिडचिड मला कधी कळली नाही. असंच झालंय का? नाही ना? मग आता तरी कसं होईल? गौरीचा नवरा आल्यापासून तो काहीतरी वेगळाच वागतोय. पण का ते मला कळत नाहीये. काय कारण आहे पुष्पा? मला सांग. रुद्र आणि गौरीमध्ये काय चाललंय? काय चाललंय म्हणजे? नंदाई काय बोलतीस तू? काय चालणार आहे त्या दोघांमध्ये? तेच तुला विचारते मी. तुला ते माहित असणार याची खात्री आहे मला. प्लीज पुष्पा, माझ्यापासून काही लपवू नकोस. नंदाई नाही अगं, तसं खरंच काही नाहीये. पुष्पा, गोष्टी लपवल्या ना की त्यांच्यावर उत्तर मिळत नाही आणि मग त्या अधांतरीच राहतात. आणि अशा गोष्टी जर अपूर्ण राहिल्या तर त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या माणसांना खूप त्रास होतो. तुला खरंच असं वाटतं का की रुद्रने कायम त्रासात राहावं? पुष्पा, तू त्याचा अतिशय जवळचा मित्र आहेस. त्याचं चांगलं वाईट तुला कळतं. म्हणूनच म्हणते, माझ्यापासून काही लपवू नको. मला सांग, अरे काय चाललंय त्या दोघांमध्ये? नंदाई त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर. घे खा. अरे वा, आज तर मूड अगदीच चांगला दिसतोय. मग फायनली आज बऱ्याच दिवसानंतर या घरात माझ्या मनासारखं घडतंय. आता मी त्या फालतू मेडला या घरातून हाकलणार नाही, आयुष्यातून उठवणार. कर बाई कर, एकदाच काय करायचं ते लवकर कर. ती पिढा जाऊ दे एकदाची. होणार, सगळं मनासारखं होणार आहे. आणि त्याची सुरुवात आजपासून झाली. म्हणजे आई, आता तर मीच जिंकणार. रुद्रनी माझी मदत केलीये. अगं जिंकणार काय? रुद्रनी मदत केली म्हणजे जिंकलीसच तू. केवढा आनंदाचा दिवस आहे. दे दे आणखी 2 पेढे. आई, हे पेढे खाऊन तू एकदाची गचकलीस ना तर मग माझा पूर्ण वेळ ना तुझे कार्य आणि दिवस करण्यात जाईल. आणि मला माझा वेळ ना असा फुकट वाया नाही घालवायचा, कळलं? रेवती, अगं काय बोलतेस तू? तुझ्या जिभेला काही हाड? अगं आईपेक्षा तुला तुझे प्लॅन महत्वाचे. आई, तुझ्याकडे आहे का करोडोंची प्रॉपर्टी? प्रॉपर्टी नाहीये ना? पैठणकरांकडे ती आहे.
आणि मला जर का ती मिळवायची असेल ना, तर हे सगळं सक्सेसफुल करावंच लागेल. कळलं? गौरीचा नवरा वॉचमन झाला तर तुला पैसे मिळतील. कसं काय? आई, हे जे डोकं दिलंय ना तुला, ते पण जरा कधी कधी वापरत जा ग. राजन पैठणकर गौरीला काय म्हणतात? स्वतःची मुलगी. ते कल्पेश आणि गौरीचा संसार वाचवण्यासाठी प्रयत्न करतील. कल्पेशला त्या राजनच्या नजरेत इतका मोठा करेल मी, बघच तू. अगं पण त्या रुद्रचं प्रेम आहे ना गौरीवर. म्हणूनच तर गौरीचा नवरा इतका सुधारलाय हे पाहून राजन गौरीचा संसार मोडू देणार नाही. आणि मग रुद्र आणि राजन मध्ये वाद सुरू होतील ह्या प्रेमामुळे. आणि मला तेच तर हवंय. आणि मग रुद्रच्या प्रेमामुळे हे घर तुटेल, नंतर बिझनेस. घर ठीक आहे ग, पण बिझनेसचे तुकडे झाल्यावर तुझ्या हाती काय लागणार आहे? सगळेच झडप घालतील. आई, पेढ्यांवर झडप घालायचा प्रयत्न तूही केलास. आलं का काही हातात? नाही ना? त्यांचंही तेच होणार. ही रेवती पैठणकर या पैठणकरांची कशी वाताहत करते ना, बघच तू. मला काही येडा समजतो का हा रुद्र? मला कळत नाही का हे सगळं त्याचं का चाललंय ते? त्याला असाच नाही सोडणार. हे सगळं मुद्दाम चाललंय ना त्याचं. काय करतोयस तू? माझी नोकरी सुरू होते ना आजपासून, म्हणून गोधड्यांना पाण्याचा अभिषेक घालत होता. आता माझी ड्युटी तिकडे आणि तुझी ड्युटी इकडे. आता मी रात्रभर ड्युटीला जाणार, मग माझ्या बायकोच्या तरी डोळ्याला डोळा कसा लागणार ना? हा, सांग ना. माझी आठवण नाही येणार तुला? अगं आता लाजून काय होणार आहे?